हरिओम. माया निरूपण भाग 3. यासाठी आपण कालच अभ्यासलेली ओवी परत अभ्यास करणार आहोत. अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे, मायेने रचिली विशाळे, ते तुमचे कृपेचेनी बळे, विरती स्वानंद डोही. आता हे माया निरूपण आहे. यामध्ये आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी वेगवेगळे उदाहरणं घेऊन पुढे जायचं आहे. आपण काल स्वामी विवेकानंदांनी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना विचारलेले 2 प्रश्न ते ऐकले. आज आता 3रा प्रश्न काय विचारला. आधी त्यांनी विचारलं होतं की देव आहे का, मग विचारलं तुम्हाला दिसला का. आता आज 3रा प्रश्न विचारतात मला दिसेल का. रामकृष्ण परमहंस म्हणाले हो तुलाही दिसेल, फक्त तेवढा अधिकार प्राप्त करून घे. अधिकार जोपर्यंत प्राप्त करून घेता येत नाही तोपर्यंत दिसेल कसं. पण रामकृष्ण परमहंस हे फारच मोठे अधिकारी पुरुष होते. स्वामी विवेकानंदांचा प्रामाणिकपणा त्यांना माहीत होता. स्वामी विवेकानंदांच्या हातून पुढे काय कार्य घडायचं आहे त्याचीही त्यांना जाणीव होती. आणि मग एक दिवस त्यांनी स्वामी विवेकानंदांना बैस असं म्हणाले. तुला ईश्वराचा साक्षात्कार हवा आहे ना. होय बस मी तुला दाखवतो. आणि त्यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने स्वामी विवेकानंदांच्या अंगठ्याला स्पर्श केला. आणि स्वामी विवेकानंदांनी आपला अनुभव काय वर्णन केला माहिती का, की त्यावेळेस त्यांना सगळं जणू काही त्यांच्या भोवती विरघळत आहे असं वाटायला लागलं. आणि त्याचबरोबर मीही स्वतः विरघळत चाललो आहे असं वाटलं. आणि ही जाणीव मग त्यांना सहन झाली नाही. अर्थात हे रामकृष्णांच्या लक्षात आलं. त्यांनी पुन्हा त्यांना भानावर आणलं आणि पुढे नरेंद्र हे स्वामी विवेकानंद झाले. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी संन्यास घेतला. स्वामी विवेकानंद त्यांच्या वयाच्या 36व्या वर्षी गेले. तेव्हा संन्यास पुष्कळच तरुणपणे घेतला असला पाहिजे यात शंका नाही. काही दिवस ते रामकृष्णांच्या सेवेमध्ये होते आणि मग रामकृष्ण परमहंसांच्या देहपातानंतर ते संचाराला निघाले. हे कशासाठी सांगायचं तर ते हे की स्वानंद डोहामध्ये विरघळणं आहे, हे ब्रह्मांडासगट विरघळणं आहे, हे खोटं नाही. म्हणजे जो अनुभव 300 वर्षापूर्वी रामदास स्वामींच्या शिष्यांना उल्लेखिला आहे तोच आता 75 म्हणा किंवा 100 वर्षापूर्वी म्हणा स्वामी विवेकानंदांच्याही बाबतीत अनुभवाचा आहे. तीच कृती आहे, काही बदल नाही. हे विरघळणं आहे. पण हे विरघळणं सहन झालं पाहिजे. आपल्या शरीरात तेवढी ताकद पाहिजे, आपल्या मनाला तेवढी ताकद पाहिजे, आपल्या बुद्धीला तेवढी ताकद पाहिजे. ती जर नसेल तर ते सहन होत नाही. आपण एखादं उदाहरण बघूया की पेढा कोणाला आवडतो असं म्हणलं की सगळ्यांना आवडतो ना. कोणाला आवडत नाही पेढा. बरं, पेढा खूप चांगला आहे पण पचवायची ताकद पाहिजे, बरोबर आहे की नाही. आता एखादा टायफॉईडमधून उठलेला माणूस आहे आणि त्याला बासुंदी द्यायची म्हणलं तर द्यावी का हो? बिलकुलच देऊ नये, देता येत नाही. मग तोच म्हणतो बासुंदीत काय अर्थ आहे, काही अर्थ नाही. जगामध्ये सगळ्यात चांगला पदार्थ म्हणजे साळीच्या लाह्यांचं पाणी. साळीच्या लाह्यांचं पाणी या भल्या माणसाला पचतं म्हणून त्याच्या दृष्टीने ते चांगलं आहे. पण बासुंदीपेक्षा चांगलं हे असं कसं ठरायचं बरं ते. म्हणून आपल्याला पचतं की नाही याच्यावर चांगलेपणाचं प्रमाण ठरवून चालायचं नाही. मला ते भावतं की नाही याच्यावर चांगलेपणाचं प्रमाण ठरवून चालायचं नाही. खरं शास्त्र पाहावं लागतं. शिष्याच्या अनुभवाला आलं आणि म्हणून तो म्हणू लागला आनंद डोही विरघळू लागलो. शिष्याच्या लक्षात येतं की हे आपलं कर्तृत्व नाही. आणि खरं सांगू का, हे ज्या शिष्याला लक्षात येतं की
आपल्या आयुष्यामध्ये घडत जाणारी जी प्रगती आहे, मग ती सर्व अर्थाने शारीरिक, आर्थिक, मानसिकदृष्ट्या होत जाणारी प्रगती, याचा करता मी नाही आहे, तर हे केवळ गुरुकृपेचा प्रभाव आहे. कारण सर्वसामान्य जीवाला मायेची कक्षा ओलांडणं खूप कठीण असतं आणि म्हणून तो कर्तेपण स्वतःकडे घेतो. हे काय माझ्यामुळे चांगलं झालं, मी होतो म्हणून होतो, अहो मी नसतो तर झालं नसतं, अहो मी होतो म्हणून आर्थिक भार लागला, अहो मी होतो म्हणून ते उचलता आलं, नाही तर काय तेवढी ताकद कोणामध्ये आहे. असं ज्याला ज्ञान नसतं, ज्याचा देहभाव विरलेला नसतो, अशीच व्यक्ती या पद्धतीची वल्गना करू शकते. पण शिष्य ज्याला आपल्या सद्गुरूंचा अधिकार माहिती झालेला असतो, तो विचार करतो की बाकी सगळं जे काय आहे ते मायेनं रचलेलं आहे, पण माझे सद्गुरू यांची ताकद, यांचा अधिकार हे शब्दातीत आहे, म्हणजे शब्दांच्या पलीकडचं आहे. मग त्यासाठी त्यांनी उपमा काय दिलेली की अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे. किती ब्रह्मांड? अनंत ब्रह्मांड. बरं विचार करा, ब्रह्मांड केवढं आहे याचासुद्धा आपल्याला थांग पत्ता नाही. फार फार तर काय, आम्हाला इतकं किलोमीटर तितकं किलोमीटर अंतर सांगता येईल, पण आकाशाची लांबी रुंदी सांगा म्हणलं तर कोणी सांगू शकेल का? अजिबातच नाही सांगू शकणार. आणि त्यात नुसतं एक ब्रह्मांड नाही म्हणत आहे शिष्य, काय सांगतोय? अनंत ब्रह्मांड. म्हणजे त्या ब्रह्मांडाला सुद्धा अंत नाही, इतकं अनंत. पण तेही कसं आहे? अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे. म्हणजे ते सुद्धा शाश्वत नाही आहे, ते सुद्धा ढळू शकतं. कशामुळे? मायेने रचिली विशाळे. ते कशामुळं ढसळतं, कशामुळं पडू शकतं, कशामुळं नष्ट होऊ शकतं? तर ते मायेने रचलेलं आहे. म्हणजे माया ही कशी आहे? आत्ता हो तर हो आणि नाही तर नाही. म्हणजे भगवंताची छाया म्हणजे माया आहे. सावली कधी खरी असते का? सावलीला धरलं आणि विटाळ झाला असं म्हणलं तर खरं ठरेल का? नाही. म्हणून शिष्य म्हणतो की अनंत ब्रह्मांड ऐसे ढिसाळे, मायेने रचिली विशाळे, ते तुमचे कृपेचे निबळे. आता इथं तुमच्या म्हणजे कुणाच्या? सद्गुरूंच्या कृपाने त्यांचे माझ्यावर लक्ष आहे. बरं, शिष्यावर कुणाच केव्हा लक्ष जातं? तर हा शिष्य जर समजा सद्गुरूंनी घालून दिलेल्या शिकवणीप्रमाणे, उपदेशाप्रमाणे आचरण करत असेल आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या प्रत्येक अवस्थांमध्ये सद्गुरूंचं स्मरण करत असेल, कर्तेपणा सद्गुरूंकडे देत असेल, तर अशा वेळेस या शिष्याची मानसिकता, या शिष्याची वृत्ती ही कशी होते? तर विरती स्वानंद डोही. म्हणजेच याला मायेचा कोणताही स्पर्श होऊ शकत नाही. त्याचा आनंद हा वस्तुनिष्ठ नसतो, व्यक्तिनिष्ठ नसतो, परिस्थितीनिष्ठ नसतो. तर याचा आनंद हा स्वतःमध्येच रमलेला असतो. स्वानंद डोही. त्याला त्याच्यासाठी एखाद्या पिक्चरला जावं लागत नाही, रम्य ठिकाणी जावं लागत नाही, सहलीला जावं लागत नाही. का? कारण तुझं आहे तुझं पाशी, ही त्याची गती त्याला माहिती असते. आमच्यासारख्यांचं काय? परी तू जागा विसरलासी. आणि म्हणून आम्हाला स्वानंद डोह काय आहे हे कळत नाही. त्यासाठीच माया निरूपणातून आपल्याला हळूहळू पुढे जायचं आहे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.